लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा आजचा म्हणजे 31 ऑक्टोबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. तत्पूर्वी तुम्हा सगळ्यांना नरक चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा प्रेक्षकांनो. तर काल तुम्ही बघितलं होतं की अद्वैत कलाची ती बेडशीट खराब करतो आणि आता आज तिला चॅलेंज देतो की आज तू काय करणार आहेस, काही करू शकत नाहीस तू. आता कला त्या अद्वैतची बेडशीट सगळी पांगवते आणि तिच्या म्हणजे गादीवर अशी टाकून झोपून जाते त्या बेडशीटवर. अद्वैत चिडतो आणि म्हणतो, अरे खरे काय करतेस तू, चल उठ माझी बेडशीट दे. आता ही चिडते कला आणि म्हणते, आता नाही उठणार मी, माझी बेडशीट खराब करतोयस का, आता बघते ना मी कसा मला हलवतोस इथून. आता ही कला झोपून जाते आणि घोरायला लागते. आता अद्वैत तिला म्हणतो, गप्पा बस, नाटकं नको करूस, माणूस काय इतक्या लवकर घोरायला लागतो का, काही नाटकं करतेस, झोपू नकोस खरे, उठ. आता ती त्याला खुणवत असते, मी नाही उठत, जा. आता अद्वैत कपाटातनं दुसरी बेडशीट काढतो. अल्टरनेट आहेत बाबा दोघांकडे एक एक बेडशीट. आणि आता अद्वैतने ती बेडशीट अशी पांघरली आहे आणि व्यवस्थितपैकी ती टाकत असतो. तेव्हा कला ती जोरजोरात ओढत असते खालून बेडशीट, त्याला टाकू देत नसते. अद्वैत चिडत असतो आणि म्हणतो, नाटकं नको करूस हा, खरे शहाणपणा नको करू. आणि आता जशी जमेल तशी त्याने पांगवली आहे ती बेडशीट आणि झोपून जातो. पण झोपताना कलाला खूप ओरडतो, सोडणार नाही तुला खरे, बघून घेईल तुला. आणि ही आपली लहान लेकरासारखी त्याला घोरून दाखवत असते आणि हा पुन्हा पुन्हा उठून तिला पाहत असतो, झोपली की नाही, आगोपणा करते का काय वगैरे वगैरे. काय लेकरांसारखे भांडतात ते प्रेक्षकांनो. असो, पण मजा येते ना आपल्याला बघायला. पण हे तर काही नाही, आज कलाची आई म्हणजे कलापेक्षा वस्ताद निघाली आहे बरं का. त्या रोहिणीला एवढा त्रास दिलाय त्यांनी, विचारू नका, कारण रोहिणीने त्यांना त्रास दिला. आता या ताई या संगीताताई हातपाय तोंड धुवून येतात, बाथरूमला जाऊन फ्रेश होऊन येतात. आता त्या झोपणार तेवढ्यात म्हणजे खाली बसत असतात त्या, ही जोरात किंचाळते, हा रोहिणी, मिसेस खरे, अहो मी म्हणते की तुमच्यासाठी गादी आणली आहे स्पेशल कम्फर्टेबल. या कलाच्या आई दचकतात ना. आता ही रोहिणी म्हणते, तुम्ही खाली अंतरा, ही गादी स्पेशल गादी आहे कम्फर्टेबल, तुमच्या घरी असते ना अगदी तशी, ही अंतरा आणि झोपा. आता ह्या संगीताताई म्हणतात, पण विहीनबाई. आता लगेच ही म्हणते, ओ मिसेस खरे, विहीनबाई वगैरे काय, आपण रूम शेअर करतोय म्हणून काय तुम्ही असं बोलणार का मला. मग आता काय म्हणता तुम्ही मला. मग आता या म्हणतात की ठीक आहे मॅडम, चालतंय. काय आहे ना रोहिणी मॅडम, मला ना जरा संधिवाताचा त्रास होतो, तर तुमच्याकडे तो एसी आहे ना, त्याच्यापायी ना मला जरा थंडगार हवा आहे ना, म्हणजे त्याच्यामुळे मला थंडी सोसत नाही हो, माझ्या पायाला लई त्रास होतो, मला खाली नाही झोपता येणार हो, गादी गार पडते ना म्हणून. रोहिणी म्हणते, मी तुमच्यासाठी एवढी गादी मागवली आहे, तुम्ही खाली नाही झोपणार का मग. आता संगीताताई म्हणतात, अहो झोपले असते हो मी, पण संधिवात आणि ते एसी त्याच्यामुळे लई त्रास होतो मला, म्हणून म्हणलं का खाली नको ते. रोहिणी म्हणते, मग कुठे झोपणार मी. आता संगीताताई म्हणतात, मी ना तुमच्याबरोबर तुमच्या कॉटीवर झोपते ना. आता लगेच रोहिणी त्या दिवाणवर खाली बसून जाते आणि म्हणते, मिसेस खरे, मला ना बेड शेअर करायची सवय नाहीये ना, त्याच्यामुळे ना तुम्ही. रोहिणी उगाच छळते बरं का या संगीताताईंना. आज छान दाखवला त्यांनी भाग, म्हणून मी आज LPचा भाग आधी दिलाय तुम्हाला प्रेक्षकांनो. आता ही रोहिणी म्हणते, काय ना मिसेस खरे, मला ना माझा बेड शेअर करायची सवय नाहीये आणि हा ब्लँकेट आहे ना, हा सुद्धा माझा आहे बरं का. तुम्ही काय करा, ती बेडशीट घ्या आणि ती अंथरूण झोपा. आता ते बेडशीट किती पातळ असतं, या बाईला आधीच थंडी वाजते आणि ही उगाचच तिची फजिती करते बरं का. संगीताताई हो म्हणतात खरं. आता ते बेडशीट घेतात आणि झोपतात त्या कॉटवरती आणि हिने मुद्दाम तो AC मोठा केलेला असतो बरं का या रोहिणीने. आता त्यांना थंडी वाजायला लागते. थोड्या वेळ पडल्यानंतर त्या उठतात संगीताताई आणि म्हणतात, ओ मॅडम, अहो मला लई थंडी वाजते हो, जरा ते AC का काय कमी करा ना जरा. रोहिणी त्या संगीताताईला म्हणते, मिसेस खरे, मला काही संधिवात नाहीये आणि मी आयुष्यभर AC मध्ये राहिले बरं का. आता हिला खूप कंटाळा आलेला असतो त्यांचं बोलणं सुद्धा ऐकायचा. किती दुष्टपणा ना, किती दुष्टपणा, हद्द झाली. आता त्या संगीताताई रिक्वेस्ट करतात, अहो थोडासा कमी करा ना. आता ती पुन्हा म्हणते की, हे बघा मला थंडीशिवाय झोप येत नाही, सांगितलं ना तुम्हाला, झोपा गपचूप. आता त्या चुपचाप झोपल्या, बिचारा काय करणार, मुलीची बाजू आहे ना त्यांची. आता या झोपल्यानंतर ही रोहिणी विचार करते, मिसेस खरे, संधिवाताचा त्रास आहे काय तुम्हाला. आता बघा मी काय करते. आता ही रायला सायला AC आणखीन फुल करून टाकते आणि मुद्दाम तिच्या खोलीमधली थंडी जास्ती वाढवते, जेणेकरून संगीताताईंना त्रास होईल आणि रात्रभर त्यांना झोप येणार नाही.
आता संगीताताई अक्षरशः कुडकुडायला लागतात. एवढ्या थंडीमध्ये झोप येत नाही कोणालाच. संगीताताई त्या बेडशीट पांघरतात, पण त्या बेडशीटमधनं पण खूप त्यांना थंडी वाजत असते. आता त्या पुन्हा उठवतात रोहिणीला आणि म्हणतात, "अहो असं काय करता मॅडम? ते कमी करा ना अहो. मला लई त्रास होतोय हो थंडीचा." आता त्या हू करायला लागतात. रोहिणी म्हणते, "कमीच आहे हो मिसेस खरे, झोपा गपचूप." आणि मजा घेत असते त्यांच्या त्रासाची. त्यांना जेवढा त्रास होतोय तेवढा हिला मज्जा येत असते आणि मुद्दाम आणखीन आणखीन फुल करत असते तो एसी. आता शेवटी या बिचाऱ्या उठतात आणि हिला मात्र मस्त झोप लागून जाते. संगीताताई आता उठून बसतात आणि त्या खोलीच्या बाहेर येतात आणि आता विचार करतात, "अरे देवा, ही बाई माझा बर्फाचा गोळा करणारे वाटतं. मुद्दाम त्रास देतेय काय मला? मला झोप लागू नये ना म्हणून करते ही बया सगळं असं." यांना खूप थंडी वाजत असते. गारठून गेलेल्या असतात त्या. आता अद्वैत कलाच्या खोलीकडे त्यांचं लक्ष जातं आणि आता विचार करतात त्या, कला नीट वागत असेल ना अद्वैत रावांशी, बघून येऊ का? झोपली असेल का? असा विचार करून या तिच्या खोलीकडे जातात. आता बघा प्रेक्षकांनो, गेल्या गेल्या त्यांना जे चित्र दिसतं ना ते जरा विचित्र वाटतं त्यांना, कारण कला खाली झोपलेली असते, अद्वैत वर झोपलेला असतो, त्यामुळे त्यांना ते विचित्र वाटतं. आता त्या विचार करतात, अरे देवा, हे असे तर मला अंदाज होताच हे असंच काहीतरी पाहायला मिळणार. म्हणजे तुम्ही दोघं एकमेकांपासून इतके लांब राहता होय, तर आता तुमच्यातलं अंतर मीच मिटवणार. आणि संगीताताई भारी आयडिया करतात बरं का. दुसऱ्या दिवशी त्यांची ही आयडिया मस्त वर्क करते. पण आता त्याआधी त्यांना रोहिणीचा बंदोबस्त करायचा आहे. त्या पुन्हा एकदा रोहिणीच्या खोलीत शिरतात तेव्हा त्यांना असं वाटतं फ्रीजमध्येच शिरल्यासारखं वाटतंय. बर्फाचा गोळा करणार ही बया माझा, काय करू काय करू? आणि आता त्या विचार करतात की रोहिणीच्या साड्या घ्याव्या अंगावर, कारण दुसरी चादर तिथे अवेलेबलच नाहीये. त्या तरी काय करतील त्या थंड एसी मध्ये? त्या आता काय करतात, ते कपाट उघडतात आणि रोहिणीच्या 2-4 साड्या घेतात. काही साडी डोक्याला पांघरतात, काही अंगावर पांघरतात आणि आता रोहिणीला मात्र गाढ झोप लागलेली असते. संगीताताईंनी साड्या पांघरल्या तरी पण त्यांना काही झोप येईना. शेवटी त्या काय करतात प्रेक्षकांनो, हा सीन अतिशय एन्जॉय केला. रादर आमच्या सगळ्या घरच्यांनी एन्जॉय केलेला आहे हा सीन, माझ्या लहान मुलांनी सुद्धा. संगीताताई आता काय विचार करतात की ते रिमोट घ्यावं एसीचं. आता त्या चुपचाप त्या रोहिणीच्या अंगावर पडल्यात. ती रोहिणी चपेल हो चपेल ती. आता त्यांनी तो रिमोट घेतलाय कसा बसा, पण तो रिमोट घेत असताना त्यांचा तोल जातो एकीकडे आणि बदकन त्या खाली पडतात गादीवर. अरे देवा, गादीवर लोड पडल्यासारखा वाटला मला. काय काम करतात ना भारी ताई, अमेझिंग. आता ते फायनली रिमोट सापडला, त्याचा आनंद त्यांना जास्ती आहे आणि त्यांनी पटकन ते एसी बंद करून टाकलाय रोहिणीला न कळता. पण कमाल आहे ना, म्हणजे एसी बंद केल्यावरही रोहिणी बऱ्याच वेळ झोपत होती, कारण खोली तशी गार झालेलीच होती म्हणा. आता या संगीताताईंनी राहिला सैला तो रिमोट त्यांच्याच उशाशी लपवला, रोहिणीला कळणार नाही असा. आता रोहिणी डायरेक्ट सकाळीच उठलेली दाखवली आपल्याला. सकाळ झाली आहे आणि आता या मस्त आंघोळ वगैरे करून तयार आहे. अजून रोहिणी अंथरुणातच लोळत पडलेली असते. पण आता संगीताताई मस्त गाणं म्हणत असतात. मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी, राखण करते मीरावजी, हात नका लावजी, पाहिल कुणीतरी. आता ही संगीता वैतागते आणि म्हणते, काय चाललंय मिसेस खरे? आता त्या म्हणतात, कोणी पाहिलं? आता रोहिणी उठून उभी राहते तेव्हा त्या तिला हाय करतात. आता उठल्या उठल्या ती म्हणते, रोहिणी, एसी कोणी बंद केला? आता या म्हणतात, आता बाई, एसी कोणी बंद केला? तरीच म्हणलं बर्फ पडायचा थांबला कसा? पण आता काय करायचो? आता रोहिणी खूप चिडते आणि म्हणते, काय रिमोट कुठे गेलाय एसीचा? ओ मिसेस खरे, रिमोट कुठे गेलाय? आता या संगीताताई म्हणतात, टीव्हीचा रिमोट पाहिजे होय. आता रोहिणी म्हणते, एसी बघा, एसी एसी बघा असा दिसतो, त्याचा रिमोट कुठे? आता संगीताताई म्हणतात, मला नाही माहिती बाई, आमच्याकडे कुठे एसी आहे? अच्छा, एसी होय. मग आता रोहिणी तिच्या साड्या बघते या उषाशी यांच्या आणि म्हणते, हे काय आहे? माझ्या साड्या कशा काय बाहेर आल्या? आता या जरा घाबरून जातात आणि म्हणतात, अहो काय ना, रात्री ना जरा मी कुडकुडूनच गेले होते, म्हणून मी त्या कपाटातून काढल्या आणि पांघरल्या. आता रोहिणी म्हणते, काय पांघरल्या? ई अशी करून त्या साड्या फेकून देते. आता त्या म्हणतात, अहो नुसत्या पांघरल्या हो, नेसल्या नाही. रोहिणी म्हणते, मिसेस खरे, कोणाची ही वस्तू त्याला न विचारता घेता का? माझ्या साड्या घेतल्या तुम्ही का? आता त्या म्हणतात, अहो असं कसं विचारणार होते मी, तुम्ही गाढ झोपल्या होत्या ना, म्हणून नाही विचारलं तुम्हाला. अहो जाऊ द्या ना, अहो एसी तर बंद झाला ना,
ते चांगलं झालं. तुमचं राहू दे, माझं राहू दे. आज आपण एसी लावायचंच नाही. मी तुमच्या साड्या घेणार नाही आणि तुम्ही एसी पण बंद करून टाका. पंखा लावा, खिडक्या सत्ताड उघड्या ठेवा. मस्त ढारडूर झोपून राहायचं. दे टाळी. आणि आता ते स्वतःच्याच हातावर टाळी मारतात आणि म्हणतात, आता आज रात्री मज्जा. प्रेक्षकांनो, खूप हसू येणार आहे तुम्हाला हा सीन बघताना. भारी दाखवतात एलपीचे रिव्ह्यू. आता रोहिणी नुसती त्यांच्या तोंडाकडेच बघत राहते. त्या जेव्हा मज्जा असं म्हणतात तेव्हा आता त्या तिथून निघून जातात बरं का चुपचाप. आणि आता जाता जाता म्हणतात, आता काही एसी लावत नाही ही बाई. आणि आता रोहिणी वैतागते आणि म्हणते, कसली आली आहे मजा. पण आता उशी फेकते ना ती, तेव्हा तिच्या लक्षात येतं की रिमोट तर खालीच आहे. आणि आता एसीचा रिमोट संगीताताईने लपवला हे तिला कळलंय. आणि आता ती अजून चिडते आणि म्हणते, आता रात्री बघतेच मी या बाईकडे आज. आता बघा, आजचा पूर्ण एपिसोड फुल ऑन एंटरटेनमेंट आहे. आता ही कला विचारते, आजोबा गोळ्या घेतल्या का तुम्ही? चहा पाणी सुरू असतं यांचं. आणि आजोबा म्हणतात, अगं दिल्या ग रजनीने गोळ्या मला. मग आता या संगीताताई येतात खाली, तेव्हा त्यांना रात्रीचं दृश्य आठवतं. आता ते विचार करतात, ह्या दोघांना एकत्र आणण्यासाठी काहीतरी करायला हवं. कलाची गादी तिच्या खोलीतून गायब होईल ना, असं काहीतरी करायला हवं. आणि त्या मस्त आयडियाची कल्पना काढतात आणि आता मुद्दाम आई आई गो असं करत त्या तिथून ओरडतच येतात. आता रजनीताई धावतात पटकन आणि म्हणतात, अगं बाई काय झालं? आता कला पण येते आणि म्हणते, काय झालं आई तुला? आणि आता या रोहिणीला वाटतं, अशी कशी ही आकडली? काल तर बरी होती रात्री. कला आणि रजनीताई दोघी मिळून त्यांना खाली बसवतात. आता त्या मुद्दाम कणतात आणि म्हणतात, आई आई ग, कंबर आकडली माझी. आता ते आबाजी पाहतच राहतात यांच्याकडे. मग आता ते संगीताताई आबांना म्हणतात, अहो आबाजी, काय आहे ना, म्हणजे तुमच्या घरच्या गाद्या लई वेगळ्या आहेत. म्हणजे आमच्या गाद्या साध्या आहेत आणि या लई मऊ आहेत. आणि एसीच्या गारगार हवा. त्या एसीनं रात्री वाढवला होता म्हणजे मॅडमनी, रोहिणी मॅडमनी, त्याच्यामुळे जरा कंबर आकडली हो. रोहिणी म्हणते, त्याला वाढवणं नाही, कमी करणं म्हणतात टेम्परेचर. आणि हळूच म्हणते त्यांना, रिमोट सापडला बरं का एसीचा. आता त्या वैतागून म्हणतात, होय का, बरं झालं. रोहिणी म्हणते, अचानक काय झालं तुम्हाला? आत्ता तर बरे होते तुम्ही सकाळी सकाळी. आणि आता पुन्हा त्यांच्या कानाशी जाऊन म्हणते, माळ्याच्या मळ्यात. आता संगीताताई हसतात त्यांच्याकडे बघून आणि म्हणतात, काही नाही झालं. मग रजनी म्हणते, अहो ताई, तुम्ही आराम करा, तुम्हाला मलम किंवा बाम देऊ का मी? सोहम आता मुद्दाम विषय काढतो आणि म्हणतो, अगं आई, तुला आठवतं का, आपली कलावहिनी जेव्हा लग्न करून आली होती घरी नवीन तेव्हा अशीच तिची पाठ धरली होती ना? आता लगेच संगीताताई म्हणतात, वय मला सांगितलं होतं कलानं की तिची पाठ धरली होती म्हणून. आता सोहम म्हणतो, काय फक्त एवढंच सांगितलं तुम्हाला कलावहिनीने? संगीता म्हणते की वय, अजून काही सांगण्यासारखं होतं का? सोहम म्हणतो, अरे म्हणजे काय, बरंच काही. कला आणि अद्वैत आता ऐकतच राहतात सोहमचं बोलणं. आता सोहम म्हणतो, अरे म्हणजे काय संगीता काकू, अहो कलावहिनीची पाठ दुखत होती ना, तेव्हा कलावहिनीच्या पाठीला सूट होईल अशी गादी कोल्हापुरातून शोधून आणली अद्वैत दादाने. अहो नुसतंच शोधली नाही गादी, तर खांद्यावर घेऊन आला तो गादी. अहो आमच्या दादाचा विषय काय सोपा नाहीये, भलती काळजी आहे आमच्या दादाला कलावहिनीची. रजनीताई म्हणतात, सोहम उगाच दोघांना चिडवू नकोस हा. आता या मनातल्या मनात म्हणतात, संगीताताई गादी आणली होती वय, आता तीच गादी काढून घेतली नाही दोघाला एकत्र झोपवलं तर ना संगीता लावणार नाही मी. आता कला म्हणते, आई तुला शेकायला पिशवी देते मी, तुला बरं वाटेल शेकल्यावर. अद्वैत तिथेच बसलेला आहे. संगीताताई आता रजनीताई म्हणतात की हो, तुम्ही बाम वगैरे लावा, नाहीतर नाहीच बरं पडलं तर आपण डॉक्टरांना बोलू. संगीताताई म्हणतात, डॉक्टर वगैरे कशाला, हो लावते मलम वगैरे, तसंही पुन्हा गादीवरच झोपायचंय रात्री, पुन्हा सकाळी उठून तेच कशा पाहिजे ना हे सगळं. आता अद्वैत अचानक तिथून उठून जातो आतमध्ये, तेव्हा रजनीताई सोहमला ओरडतात आणि म्हणतात, सोहम तुला ना काही कळतच नाही, सकाळची वेळ एकतर कामाची असते आणि तू त्याला चिडवतो विनाकारण अद्वैतला. काय गरज आहे तुला या दोघांना चिडवायची सकाळी सकाळी? आता आबा हसायला लागतात. सोहम म्हणतो, अरे चिडवलं काय त्यात आणि रागवायचंय काय त्यात? अरे आहे तर आहे दादाला काळजी वहिनीची, काही चुकीचं बोललो का मी? संगीता काकी तुम्ही सांगा बरं, काय हो आबा, बरोबर की नाही? आता आबा म्हणतात, बरोबर आहे सोहमचं, सोहम कुठे चुकीचं बोलला? संगीताताई म्हणतात, हो आबाजी, मला पण तसंच वाटायलंय.
आता आबा म्हणतात, अहो राग येणं म्हणजे प्रेमाची पहिली पायरी आहे बरं का. आता अद्वैत ती गादी घेऊन येतो बरं का खोलीतून, वरून खाली गादी आणतो तो आणि खाली आपटून म्हणतो, आता तुम्ही ना याच्यावरती झोपा हा. आणि आता लगेच हा हसवा म्हणतो, अरे वा दादा, ही तर तीच गादी आहे ना जी तू कला वहिनीसाठी आणली होती. अद्वैत म्हणतो, हो, आता कलाची आई झोपेल यावरती. मग आता या संगीताताई म्हणतात, अहो अद्वैतराव, तुम्ही ही गादी माझ्याकरता आणली, म्हणजे कला कुठे झोपल आता. संगीताताईंना हेच तर हवं होतं. आता बघा प्रेक्षकांनो, ही कला त्या अद्वैतकडे बघतच राहते आणि मग हा आबा म्हणतात, अरे अद्वैत, आपल्या घरात काय एकच गादी आहे का? अरे दुसरी गादी दे ना विहीनबाईंना. अद्वैत म्हणतो, आबा करू द्या ना, तिला मॅनेज करेल की ती व्यवस्थित मॅनेज. तसंही तिला फार उचापती येतात. दुसऱ्यांचे बेडशीट काय उचक, नाही दुसऱ्यांची शाळा काय घे, दुसऱ्यांना अक्कल काय शिकव, बघू आता कशी मॅनेज करते गादीचं. आबा म्हणतात, अरे अद्वैत, पण असं कसं? आणि काय रे, बेडशीट उचकट वगैरे हे काय रे? अच्छा, कोणत्या तरी दुसऱ्या भांडणाचा राग तू इथे काढायलास वय. आता आजोबा लागतात हसायला आणि आता अद्वैत म्हणतो, आबा तुम्हीच मला सांगितलं ना जशाला तसं वागायचं, जगाचा नियमच आहे आबा हा. मी हिच्यासारखंच वागायला नको का आबा? आता आबा त्याला छान समजवतात, अरे अद्वैत, जशाला तसं वागायचा हा नियम आहे खरा, पण काय आहे ना, नवरा बायको हे दोन्हीही एकाच बाजूचे नाणे असतात. नाण्याच्या दोन्ही बाजू घट्ट असतात, हे मीच तुला सांगत असतो की नाही. आणि तू इतकं चिडचिड कशापायी करू लागलायस? एवढं चिडायची तुला गरज नव्हती. आता लगेच या संगीताताई म्हणतात, जाऊ दे ना आबाजी, त्या दोघांची भांडण आहेत, ते दोघं मिटवतील की. आणि त्यापूर्वी म्हणजे ते म्हणतायत ना की कला तिचं बघून घेईल, बघू द्या त्या दोघांना आपापसात काय करायचं ते करू द्यात. आजोबा आता हसतात. मग संगीताताई मनातल्या मनात विचार करतात की झाला माझा प्लॅन सक्सेसफुल. पण आता कला वैतागते अद्वैतवर, कारण त्याने तिची गादी देऊन टाकली ना, तिच्याच आईला दिली आहे तसं पाहायला गेलं तर. पण आता ही कुठे झोपणार? तर आता याच गोष्टीची खरी रंगत पुढे येणार आहे. आता ही रोहिणी त्या संगीताच्या आईला हुल देते, बघा गादी आली तुमची. आणि मग आता रोहिणी असं केल्यानंतर या संगीताताई विचार करतात, बापरे, जावाई बापूंनी तर आणखीन एक गादी आणली, म्हणजे रात्री मला खालीच झोपावं लागणार. आणि त्या एसीची दहशत त्यांच्या डोक्यात अजून आहे. कला आता स्वयंपाकघरात जाते तेव्हा अद्वैत तिच्या मागे मागे जाऊन तिला चिडवतो, मजा आहे बाबा एका पोरीची. आता ती पोरगी कुठे झोपणार, काय करणार, कसं मॅनेज करणार? आता हे सगळं बघायला किती मज्जा येणार मला. आणि काय ना, म्हणजे फक्त आणि फक्त बेड जो आहे ना तो माझा असणार. म्हणजे माझ्या बेडवर मी आता पाय लांब करणार, निवांत झोपणार, मज्जा येणार. तुला काय झालं ग? नाही, अशा वेळेला तुझा चेहरा किती छान दिसतो ना, म्हणजे बघण्यासारखा असतो ग. अगं ॲक्च्युली ना, मी तुझा एक फोटो काढू का? असं पोस्टर वगैरे करायला हवं नाही तुझ्या फोटोचं. आता अद्वैत त्या कलाचा फोटो काढत असतो बरं का मुद्दाम. तेव्हा कला चहाच्या कपाचा चटका देते त्याच्या हाताला. आता अद्वैत म्हणतो, काय असं चटका का दिलास मला? कला म्हणते, अरे चटका बसला का तुला? कळलंच नाही मला, चुकून झालं माझ्याकडनं. आता अद्वैत म्हणतो, खोटं नको बोलूस. आता कला म्हणते, कळलं ना तुला, उगाचच मला चिडवू नकोस. मग तुझ्या बेडवर काय करायचं काय नाही ते तुझं तू ठरव. रात्री कशाला, दिवसा जाऊन लोळ ना तुझ्या बेडवर. माझ्या डोक्याला कटकट नको करूस. चल जा, निघ आता. आता अद्वैत तिथून जाताना सुद्धा मुद्दाम चिडवतोय तिला आणि असं करून हसत निघून जातो. कला आता वैतागते आणि हा भाग इथेच संपतो. प्रेक्षकांनो, आजचा भाग खूप मजेशीर आणि गमतीदार होता. आवडला की नाही तुम्हाला? खूप कमी लाईक येतात तुमचे या मालिकेसाठी. तुम्हाला अद्वैत कला आवडतात ना, मग प्लीज एखादा लाईक करायला विसरू नका की आपल्या रिव्ह्यूला. तर आता पुढच्या भागात तुम्ही बघणार आहात, या संगीताताई कलाला समजून सांगतात की अगं बेटा, हे बघ, एवढं सगळं झालंय तरी सुद्धा तो माणूस बघ तुझ्या आईशी किती चांगलं वागतोय. आता ही कला म्हणते, तरी पण तो माणूस वाईटच आहे. मग आता संगीताताई म्हणतात, चल लाव माझ्याशी चॅलेंज, आज ते तुला जमिनीवर झोपू देणार नाही. आता कला म्हणते, चल लागलं चॅलेंज. आता खरंच अद्वैत कलाला म्हणतो, झोप वरती. आणि आता कलाला आठवतं की तिच्या आईचे शब्द खरे झालेत. आता कलाच्या आईने अट घातली आहे की जर त्यांचं म्हणणं खरं झालं तर त्या सांगतील तसं कलाला वागावं लागेल. आता संगीताताई कलाला कसं वागवून घेणार आहे हे बघणं पुढे मजेशीर ठरणार आहे. कसा वाटला भाग मला नक्की कळवा. आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.